अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागली, ज्या आगीत 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, 6 बालकांचा जीव वाचवण्यात यश आलंय। आगीत 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रात ही घटना घडली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेते रवी राणा जोडलेले आहेत। रवीजी, आपण पाहतोय अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या संदर्भात तुमच्यापर्यंत काय तपशील आलाय? नाही, मी जवळपास 3:30-4 वाजतापासून कंटिन्यू टच मध्ये आहे। 3:30च्या रात्री सुमारास ती आग लागली आणि त्या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना झाली। काही बालकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। आज त्या ठिकाणी जुन्या इमारतीमध्ये अशाच प्रकारे दुर्घटना होता 3 वर्षाआधी मोठ्या प्रमाणात असं संकट आलं होतं। त्याच आधारावर आम्ही नवीन इमारत बांधली। नवीन इमारतीमध्ये सगळ्या व्यवस्था करून दिल्या। त्या ठिकाणी जे पैसे तरतूद आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या इमारतीसाठी पैसे दिले। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्यवस्था, इलेक्ट्रिकची व्यवस्था, नवजात बालकांच्या व्यवस्थेसाठी सगळी केल्यानंतर सुद्धा अशी अचानक आग लागणं आणि हे दुसऱ्यांदा झालेलं आहे। त्या ठिकाणी जुन्या इमारतीमध्ये झालं, आपण समजू शकतो। जुन्या इमारतीमध्ये काही अडचणी असतील, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील, जुनी झालेली इमारत नवीन इमारतीमध्ये होणं, त्यामध्ये कुठे ना कुठे तिथे डॉक्टर लोकांचा म्हणा, तिथल्या व्यवस्थेचा सुद्धा लापरवाही झालेली आहे। त्या सगळ्यांची चौकशी जे स्वतः मी CS ला आदेश दिलेले आहे, त्या ठिकाणी पोलीस कमिशनर, सगळे DCP वगैरे त्या ठिकाणी चौकशी सुद्धा करत आहे। आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचा नवजात मुलांचा मृत्यू होणं, अशी दुर्घटना होणं, हे दुर्दैवी घटना आहे। याची कडक कारवाई झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई सुद्धा झाली पाहिजे। हे सुद्धा आरोग्य मंत्र्याला माझी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये फायर ऑडिट करा। ज्या ठिकाणी अशा प्रकारे लापरवाही होत आहे, भंडाऱ्यामध्ये मागे जी घटना झाली होती ते उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। अमरावतीमध्ये सुद्धा 3 वर्षाआधी अशी घटना होता वाचली होती आणि तिचा उपाय म्हणून स्वतः नवनीत राणांनी पुढाकार घेऊन त्या इमारत बांधली। त्या ठिकाणी त्या नवजात बालकांसाठी व्यवस्था करून दिली। मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, त्यानंतर अशी घटना झाली। यामध्ये तिथल्या व्यवस्थेची लापरवाही ही डोळ्यासमोर दिसत आहे आणि त्या व्यवस्थेवर 100% कारवाई मी करणार आहे। रवीजी, म्हणजे प्रशासनाकडूनच कुठेतरी या सगळ्या संदर्भात दुर्लक्ष झालं, कारण 3 वर्षांपूर्वी अशीच घटना झाली, पुन्हा एकदा अशा पद्धतीने घटना झाली ज्यामध्ये 3 लहान मुलांचा मृत्यू झाला। कुठेतरी प्रशासनच या सगळ्याकडे दुर्लक्ष करते असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, बिलकुल प्रशासनाची लापरवाही आहे आणि या प्रशासनाच्या लापरवाहीमुळेच कुठे ना कुठे लहान मुलांना आपला जीव गमावा लागला। त्या आईवर, त्या वडिलांवर, त्या कुटुंबावर काय वेदना होत असेल, त्यांनी जन्मता त्या बाळाला गमावलं, या वेदना त्या आईलाच समजू शकते। आणि मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये जर हे प्रशासनाची व्यवस्था जर सुधारली नाही किंवा तिथल्या व्यवस्थेने अशा पद्धतीचं लापरवाही जर केली तर महाराष्ट्रात मला असं वाटतं की हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्या हॉस्पिटलचं फायर ऑडिट करून त्या ठिकाणी अशा प्रकारे लापरवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे आणि दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। रवीजी, आपण या रुग्णालयाला भेट देणार आहात का? त्याचबरोबर पीडित कुटुंबियांची भेटही घेणार आहात का? मी देणार आहे। मी आज सध्या मुंबईला आहे, पण मी 8:30 वाजतापासून 3:30-4 वाजतापासून सकाळी रात्री मी कंटिन्यू टच मध्ये आहे। CS च्या टच मध्ये आहे, पोलीस कमिशनरच्या टच मध्ये आहे, जिल्हा अधिकाऱ्यांच्या टच मध्ये आहे आणि सगळी व्यवस्था इथे कामाला लागलेली आहे। स्वतः नवनीत राणा थोड्या वेळात तिथे पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी पोहोचून सगळी माहिती घेणार आहे। त्या मुंबईहून आता निघालेले आहे आणि तिथे थोड्या वेळात त्या रुग्णालयामध्ये पोहोचणार आहे। जी रवीजी, त्यामुळे एकंदरीतच चौकशी अंती नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे अमरावतीमधून ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, ज्या स्फोटात 3 बालकांचा मृत्यू झालाय।